सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एक विषय गाजतोय तो म्हणजे माढा तालुक्यातील कुर्डू येथील अवैध मुरुम उपसा आहे। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोन आला होता। त्यानंतर ती कारवाई आहे जी ती सध्या थांबलेली आहे। याविषयी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खळबळ माजलेली आहे। सध्या आपल्याबरोबर जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील हे आहेत। त्यांच्याकडून नेमकं काय जी प्रतिक्रिया आहे ती जाणूया। काय सांगाल, सध्या हे अवैध वाळू उपसा मुरुमाचं जे प्रकरण आहे ते गाजतंय। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी DYSP अंजना कृष्णा मॅडम यांच्यासाठी देखील फोन करून ही कारवाई थांबवली। काय प्रतिक्रिया असणार आहे? आपण बघितलं की टीव्हीच्या मीडियाच्या माध्यमातून बीडचा बिहार झाला ऐकलं, पण आता सोलापूरचा बीड होतोय अशी म्हणायची वेळ आली। म्हणजे एका बाजूनी त्या ठिकाणी नेत्यांमुळे वाल्मिक कराड तयार झाले, विष्णू चाटे तयार झाले। शेम टू शेम हे प्रकरण आहे। कुर्डू गावातला अजितदादा गटाचा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष म्हणजे तो विष्णू चाटे, आणि त्याचा जो बॉस आहे त्यानं पण 302 केलं, 307 केलं, 306 केलं। त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तो पोलिसांना शिव्या देतोय, तहसीलदारांना शिव्या देतोय। म्हणजे वाल्मिक कराडच्या जीवावर विष्णू चाटे उड्या मारतोय। मग आम्हाला आता सोलापूरकरांना म्हणायची वेळ आली की याचा नेमका आका कोण? का तर विष्णू चाटे फोन लावून देतोय अजितदादांचा फोन। त्या ठिकाणी एका बाजूने आपण सरकारमध्ये बसताना बघतो की लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, तर ही अजितदादांची लाडकी बहीण ह्या नात्यानं त्या अधिकाऱ्याकडे बघितलं पाहिजे होतं। एक IPS अधिकारी जिला तिच्या काळात की बाबा या ठिकाणी बेकायदेशीर सर्व बंद करायचं, मुरुम काढण्यासाठी बेकायदेशीर मुरुम आहे, ज्या ठिकाणी रॉयल्टी भरली नाही, आणि रॉयल्टी जर शासनाची ठेकेदारीच्या कामातून कट होत असेल तर त्या ठिकाणी कुठलंही परमिशन घेतलं नाही, कुठल्या गटातनं जाते काय होते। म्हणून IPS अधिकारी अंजना कृष्णन त्या ठिकाणी कारवाई करायला जात आहेत। त्यांना डंपर आडवं टिप्पर आडवं लावून मुरुम टाकला जातो, 4 चाकी गाडी जात नाही, मोटरसायकलवर बसून बॉडीगार्ड ते जात आहेत। त्यावेळेस तिथल्या गावगुंडाने पूर्ण वेढा टाकलेला आहे। बघा, अजितदादांना माझं सांगणं आहे की तुमची लेक असती, तुमची पोरगी असती, तुमची बहीण असती तर तुम्ही ह्या पद्धतीनं भाषा वापरली असती। म्हणजे अजितदादांची गुंडगिरी आम्ही विकासासाठी ठीक आहे, पण मुरुमाच्या गाडा मैं आदेश देता हूँ उनको छोड़ दो और तुम्हारी डेरिंग बहुत हो गई, अशा मंत्र्यानं सुसंस्कृतपणाचा आव आणू नये। अजितदादासारखा एक ज्येष्ठ मंत्री आम्ही त्यांच्याकडे एक चांगल्या नजरेनं पाहत होतो, पण उपमुख्यमंत्री ज्यांना बीडचं पालकत्व दिलं आहे, आम्हाला परत म्हणायची वेळ आली की बीडसारखं सोलापूर झालं आहे। एखाद्या अधिकाऱ्याला तुमचा एक कार्यकर्ता ज्याच्यावर 302 सारखे गुन्हे आहेत तो मोबाईल देतो, स्पीकरफोन करतो, आणि गावात एका IPS अधिकाऱ्याची मानहानी होती। त्या IPS अधिकाऱ्याने हजारो पुस्तकं फाडलेली असतात, लाखो पुस्तकं वाचलेली असतात, आणि त्याच्यानंतर अधिकारी झालेला असतो। त्या बिचारीला अक्षरशः चक्कर आली। आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय दगडावर खाली बसून ते पाणी पित आहेत आणि गावगुंड कडनी कसं चेकाळत आहेत। ज्यावेळेस अजितदादांचा फोन संपला त्याच्यानंतर तर गावगुंडांनी उद्रेक केला। 2 तलाट्याला त्या ठिकाणी मारहाण झाली। शेवरे आणि माळेगाव माढा तालुक्यातील गाव आहेत, त्यांना त्यांच्या समोर मारहाण झाली। तहसीलदारांच्या अंगावर गेली, दांडकी पोलिसांना दाखवली गेली, तहसीलदारांना दाखवली गेली। अक्षरशः त्यांना काही 4 लोकांनी बंदोबस्तात बाजूला नेलं, कडक करून बाजूला नेलं। म्हणजे प्रांत अधिकारी मॅडम, DYSP मॅडम आणि तहसीलदार ह्यांची जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं राज्य नाही। म्हणून अजितदादांनी मोठ्या मनानं राजीनामा द्यावा। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी ह्या ठिकाणी अजितदादांचा राजीनामा घ्यावा आणि तमाम महाराष्ट्रवासियाची आणि लाडक्या बहिणींची माफी मागावी। अन्यथा येणाऱ्या 8 दिवसात म्हणजे 11 तारखेला शेतकऱ्यांची पोरं हजारोंच्या संख्येने मोर्चा घेऊन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला जात आहेत की सदर ठिकाणी सदर जे गावगुंड आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ह्या अधिकाऱ्यांना संरक्षण द्या, IPS सारख्या अधिकाऱ्यांना संरक्षण द्या, ही म्हणण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। तहसीलदारांना संरक्षण द्या, प्रांतांना संरक्षण द्या, सर्वसामान्य माणसाचं तर सोडाच। आम्ही जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी संघटना एकत्र करतोय आणि ह्या शेतकरी संघटना एकत्र करून हजारोंच्या संख्येने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर 11 तारखेला मोर्चा काढतोय। आपण पाहतोय की या ठिकाणी ज्यांच्या मोबाईलवरून अजितदादांना फोन केला होता बाबाराजे, त्यांनी असा आरोप केला आहे की DYSPचे जे बॉडीगार्ड आहेत त्यांनी जे टिप्परवाले असतील, शेतकरी असेल, यांना रिव्हॉल्वर लावले असं देखील त्यांनी आरोप केला। त्यावर काय सांगाल? एखादी IPS अधिकारी तिचं प्रोफेशनल पिरियडमध्ये येते, म्हणजे SP लेवलच्या दर्जाची पोस्ट आहे। या ठिकाणी बेकायदेशीर म्हणजे त्यांनी पाठीमागं पंढरपूरला असताना
पिठासारखी कारवाई केली. 16 वर्षाच्या मुलीला नाचवलं जात होतं, वेश्या व्यवसाय केला जात होतो. अशा ठिकाणी रेड केली कला केंद्रावर आणि त्या ठिकाणची लोक जेलमध्ये टाकण्याचं 6-6 महिने काम केलं. अशा व्यक्तीला मुरमाच्या गाडीला बॉडीगार्डला जाऊन रिव्हॉल्वर कशासाठी लावावं लागतंय हे लहान पोरांना सुद्धा समजण्याजोगी गोष्ट आहे. त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय म्हणून एखाद्या अधिकाऱ्याची मानहानी करायची, खच्चीकरण करायचं आणि बॉडीगार्डनं रिव्हॉल्वर दाखवलं. अरे डंपरला रिव्हॉल्वर दाखवायची काय गरज आहे? नंबरवरून डंपर गवतोय, ड्रायव्हर आहे, लोक आहेत, पण ह्या ठिकाणी ते साफ चुकीचं आहे. कुर्डू गावातील ग्रामस्थ ह्या गावगुंडापासून त्रस्त आहेत. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की बीड जिल्ह्यासारखीच पुनरावृत्ती सोलापूर जिल्ह्यात कुर्डू गावात झाली. तिथंही वाल्मिक कराड आहे, तिथंही विष्णू चाटे आहे. भविष्याचा संतोष देशमुख त्या ठिकाणी होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ह्या निमित्तानं आम्ही मीडियाच्या माध्यमातून अजितदादा पवारांचा राजीनामा मागतोय. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि सदर लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा आम्ही मोठ्या संख्येने शेतकऱ्याची पूर्व आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण पाहतो की यामध्ये सध्या जे आहे ते शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा व जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी जी आहे ती मागणी यावेळी केली आहे. सदर या प्रकारचा गुन्हा जर दाखल नाही झाला तर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं जो मोर्चा आहे तो कलेक्टर ऑफिस येथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया यावेळी दिलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.